दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. राज्याच्या राजकारणात गेल्या 4 दिवसांपासून मोठमोठ्या घडामोडी घडतात. त्यामुळे राजकारण आता पूर्णपणे ढवळून गेल्याचं पाहायला मिळते. राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काल शपथ घेतली आणि शपथविधी सोहळा देखील काल पार पडला. मात्र अत्यंत भावनिक पद्धतीने हा शपथविधी पार पडला. त्यानंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसभर घडत असलेल्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं. त्यांचं हे ट्विट सध्या एक चर्चेचा विषय बनलं. राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी माणूस आणि महाराष्ट्र या मुद्द्यांना प्राधान्य दिलंय. राष्ट्रवादीसारख्या ग्रामीण महाराष्ट्रात पाळेमुळे असलेल्या पक्षाचा अध्यक्ष हा अमराठी नसावा अशी भूमिका त्यांनी मांडली. सोबतच अजितदादांच्या समर्थकांमध्ये भावनिक साथ देखील घातल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच त्यांनी केलेलं सोशल मीडियावर ट्विट हे सध्या चर्चेचा मोठा विषय बनला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नसावा असं त्यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेचा मोठा विषय बनलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक वेगळाच वाद या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याआधी सुद्धा राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींमध्ये ट्विट करत राज्यातील नेत्यांचे डोळे उघडल्याचं पाहायला मिळालं. मात्र यावेळेस त्यांनी प्रफुल्ल पटेलांच्या स्वप्नांना सुरंग लावताना केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसते. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतं.